घासला तरी चालेल, पाय बघ फक्त तुझं. तोंड कसं गेलं त्यांनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. आता मी आहे जुगाव मैदान, गावदेवी मैदान. हा त्याच्याच बाजूला आमचं छोटे छोटे गार्डन बनवलं आहे. तिथे चायनीज आहे, तर तिथे एक साप अडकलेला आहे. तो नाग आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे चल बाजूला पल र, ही पोरांना नुसतं सापा पाहिजे बस. हे जवळ नको जावे. नाही त्याने कोण बोलवलं होतं. तो माहिती तो नाल्यामध्ये होता तो ना. बघा चल पालू, नाग पकडायला आले बघा सर्पमित्र. बाजू ना बाजू लांबशी विषारी नाग आहे तो. हे मुंडी खुल्ली आहे त्याची. सर्पमित्र सचिन यांनी पहिला पण एक नाग पकडलेला इथं स्मशानभूमीमध्ये. तर याच्यामध्ये अभ्यास आहे त्याला. नीट आहे रे सांभाळून, कारण तुला माहित आहे आम्हाला माहित नाही. तुम्ही लांब राहा, लांब जावा, लांब जावा. हा ज्याला माहित आहे त्यांनी, सर्पमित्र आहे तो, त्याला माहित आहे पकडायचा, तो पकडील बरोबर. ज्याला माहित नाही त्यांनी शायनिंग मारू नका, लांब लांब राहा. तो विषारी नाग आहे, स्पेक्टिकल कोब्रा. आता पत्रा तोडलेला आहे. आता मित्रांनो बघा फंड कसा येतो बाहेर. फंड ए जरा जागा सोडा, बाहेर निघ. तो बघ तोंड काढला बघ त्यांनी. आकड्यावाला नाग आहे, स्पेक्टिकल कोब्रा. सर्पमित्र सचिन यांनी पहिला पण तिथं स्मशानभूमीमध्ये एवढाच मोठा साप पकडलेला. इथे भरपूर आहेत असे. याच्यासारखे मला वाटतं इथे 1000 असतील, कारण जागाच आहे इथे जंगलासारखी. इथून बरीच लोक येतच जातात, सर्वांना सांभाळून जाताना. या ना सर्वांना व्हिडिओ बघायचा. तुम्ही पण दिसताल सगळ्या जण. हा गॅसवाला याने मला फोन केलता. तर आपला मित्र आहे सचिन. काय रे नाग आहे का नागिन आहे? नाग आहे. मग त्याला माहित आहे पकड. पण ते घे ना, गोणी तर घे ना. बरीच लोकांची गर्दी. हे सगळ्यांनी जाताना येताना सांभाळून जावा. कोबरा आहे. हा मग तो का आकडा बघ ना त्याच्यावर. नाग आहे. टोन केलं त्याने. आकडा बघ जबरदस्त आहे. अच्छा मी चाललो, मला भीती वाटते. मी लांब राहतो. हे त्याच्या जवळ नको रे, हे लांब राहा. त्याला माहित मागे हो, तुम्ही पण मागे हो. त्याला जाऊन दे त्याला. हे ब्रो पाय बघ तुझं. या उद्या परवा तर भराय ठेवा. ते तुम्हाला ते करावं लागेल. खाली घासला तरी चालेल, खाली घासला तरी चालेल, पाय बघ फक्त तुझं. काय फिनिश नाही फिनिश तोंड कसं गेलं त्यांनी. ठीक आहे मग सांगा तुम्ही दुसरी टीम पाठवा. सगळं हिसाब करून सांगा, मग सांगा मला तिथं लागेल. हॅलो हिरू करते, हिरू नाग टाकलं नाग. हिरू करते, हिरू करते नाग टाकलं नाग. ए तो फिरताय उलटा रे. मी काय बोलतो, तो पत्रा तोडणार घेऊ पण या साईडचा. बाबा तो तोंड हे करता तो. तो कापला ना, आपण त्याला पकडायला लागेल तोंडाशीच. सांभाळून, कारण हा सर्वात डेंजर विषय आहे. तोंड पकडलं तर तोंड तर आपण त्याला काढू. खूप विषारी साप आहे तो. त्याला दामान असले तर, दामीन असलं तर ठीक होता. जाल्यात अडकले, त्याला काढण्यासाठी सर्पमित्र सचिन जरा प्रयत्न करतात, पण त्याची भीती वाटते. हा निघला निघला निघला. हे वरती जा तिकडे.
इथं मैदानात आण. घे कोणी घे. हे लांबच राहा सर्वांनी बघ्यांनी. आणि सर्वात जास्त विषारी आहे, याची मस्ती नका कोणी. त्याच्यात चावते तो. नाही. भारतातील सर्वात विषारी नाग म्हणजे स्पेक्टिकल कोब्रा. तो हा त्याला कर जाते बाजूशी 500 ओरिजिनल आहे 100%. फक्त त्याचे तो जाला अडकले म्हणून. तुझं नाव काय रे? दुबे. तुला पण देते का? तर सचिन आणि हा अविनाश दुबे त्याचा साथीदार, तो पण आता जरा शिकतोय साप पकडायचा. मास्टर तोच आहे, सर्पमित्र सचिन. आमचा एक बोलवलेला प्रंजल, त्याला यायला टाइम लागेल म्हणून आता हा दुसरा आलाय. बघू शकता साप तुम्ही कधी भारी आहे. तो झाडावर तोंड बघा. एक आयडिया कर ना. तो सोडून दिला. आता तुम्ही बघू शकता. बघा आता फ्री. काय शपथ. बघा कधी भारी बघा पोच दिले. तो यो गेले ना वैभव. बघ रे हे पवीन तेच नावात. मुल्लाकडे भेटेल ना भरणी. नारलावर आग करतो तो. बघा कसं 10चा आकडा. आता या अर्जंटमध्ये आला बघा. इथून चाललेलं आहे आणि पकडलं आहे, पण याला तर ठेवण्यासाठी एक आपल्याला बरणी पाहिजे. बरणी भेटत नाही. ते आणायला पाठवले तिथं 2 पोरांना. तर आता शांत झाले साप. मागाशी लय भडकलेला. सर्वात जास्त विषारी आशिया खंडातील कोब्रा, स्पेक्टिकल कोब्रा. त्याला पहिली ती जाली काढायची लागेल त्याची अटकलेली. विचार करा ही जागा किती डेंजरस आहे. बघा हा गावदेवी मैदान, इथे क्रिकेट खेळतात सर्व. यांचे बॉल पण इथे जातात, फटके लागतात तेव्हा. आणि असे विषारी नाग इथे असले तर जो गाववाल्यानं तो मुल्लाकडनं भरणी घेतो. तुम्हाला सर्वांना कलकलीची विनंती, खाली बघल्याशिवाय जाऊ नका बॉल बिल घ्यायला. बघा किती भारी आहे ह्यो. हे बघा इथेच जवळ क्रिकेट मैदान, बॉल इथून इथे येतात वारात. आता त्याला गोणीत भरतोय सर्पमित्र सचिन. त्यांनी याच भागात त्यांनी 6-7 पकडलेले आहेत. असे त्यांनी तो सांगतो का गंती नाही, एवढे त्यांनी साप पकडलेत. भरला सुरक्षित एकदम. बघा किती झाड आहे बाबा. बघा सर्पमित्राची अशी टेक्निक असते साप पकडायची. भरला. ज्यांना माहिती नसेल सापाबद्दल त्यांनी लांबच राहायचं. 10 फूट. झाला, केला पॅक. तुम्ही बघू शकता मी पण 10 फूट लांबूनच शूटिंग करतो. मी पण जवळ जात नाही. साप पकडण्याचं काम सर्पमित्रांनीच करावा, कारण त्यांना अभ्यास असतो. आता पॅक केला आहे पिशवीमध्ये. आता ते घेऊन जातील MIDCच्या डोंगराजवळ, तिथे जंगल आहे, तिथे सोडतील.
चालला घेऊन. चला, सर्वांना एकच सांगणं आहे बघा, इथे खेळतात क्रिकेट, यांचं बॉलचे फटके इथे लागतात ना, तर बॉलचे फटके लागले तर इथे जातात. इथून जाताना हे बघा असे रस्ते आहेत, तर सांभाळून इथे तर काळजी घ्या सर्वांनी चालताना, कारण की जागा बघा कशा आहेत, अशा भरपूर आहेत 2-4 जागा. सांभाळून बघत राहा प्रवास तुझा माझा.